Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar. I am MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशातील महिला सक्षमीकरणाला गती देण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आले. या विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा राजकीय सहभाग वाढल्याशिवाय सक्षमीकरण पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगितले. या विधेयकाद्वारे महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळणार असून याला राजकीय रंग देऊ नये अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. हे विधेयक 25 ते 30 वर्षांपूर्वीच मंजूर व्हायला हवे होते. तसेच यामुळे कोणत्याही राज्यावर विपरीत परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकसित भारत घडवण्यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असून पक्षीय भेद बाजूला ठेवून सर्वांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटक राज्य पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी KSP मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना कोणतीही माहिती पूर्णपणे अनामिकपणे पोलिसांपर्यंत पोहोचवता येणार आहे. बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक K. रामराजन यांनी नागरिकांना या ॲपचा सक्रिय वापर करण्याचे आवाहन केले. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून दिलेली माहिती थेट पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचते आणि तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाते. अवैध दारू विक्री, सार्वजनिक उपद्रव, गंभीर गुन्हे, अंमली पदार्थ, लैंगिक छळ व रॅगिंग यासारख्या घटनांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवबसवनगरातील शहबाज पठाण खून प्रकरणातील आरोपींनी न्यायालयाच्या आवारात माध्यम प्रतिनिधींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण दड्डी, सवीन दड्डी, बसवराज दड्डी आणि बसवानी नायक यांना न्यायालयीन सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. सुनावणी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना परत कोठडीत नेत असताना ही घटना घडली. अचानक आरोपींनी माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांच्याकडे धाव घेत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची गांभीर्यता ओळखून उपस्थित पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बेळगावातील शिवबसवनगर येथील शहबाज पठाण खून प्रकरणातील 4 आरोपींनी पोलीस कोठडीत असतानाच न्यायालयाच्या आवारात माध्यम प्रतिनिधींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माळ मारुती खून प्रकरणातील आरोपी आणि राऊडी शीटर लक्ष्मण दड्डी, सवीन दड्डी, बसवराज दड्डी आणि बसवन्नी नायक यांना न्यायालयीन सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर त्यांना पुन्हा पोलीस वाहनात बसवत असताना त्यांनी अचानक माध्यम प्रतिनिधींवर धाव घेण्याचा आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या प्रकाराचा निषेध करत पत्रकारांनी शहर पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर केले असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुढील तपास मार्केट पोलीस करत आहेत. कर्नाटक राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सिटी पोलीस लाईन्स CP कार्यालयाजवळ पोलीस इमारतींचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी आगामी पोलीस इमारतींचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमास शहरातील मान्यवर, पोलीस अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पोलीस आयुक्त यांच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे तब्बल 43 वर्षांनंतर संपन्न होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेचे येत्या 28 एप्रिल रोजी भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यापैकी ही एक यात्रा ठरणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. दररोज सुमारे 1 ते 1.5 लाख भाविक गावामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस MLC चंद्रराज हट्टीउळी तसेच सहाय्यक आयुक्त श्रवण नायक उपस्थित होते. यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कालमणीजवळ 4 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिखले येथील अक्षय अनंत गावडे वय 30 यांचा मंगळवार दिनांक 14 रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवार दिनांक 10 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता बेळगावकडे कामावर जात असताना त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या 4चाकी वाहनाशी धडक होऊन अपघात झाला होता. यात भाऊ अजयही जखमी झाला. दोघांना तात्काळ बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अक्षय यांची प्रकृती गंभीर होती. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. मंगळवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नोकरीसोबतच त्यांनी गावातील सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला होता. ते माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव तसेच क्रिकेट कार्यकारी समितीचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुली, भाऊ व 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. गोकाक शहर पोलिसांनी कारवाई करत अट्टल मोटारसायकल चोर रमेश मनोहर सुतार वय 36 याला अटक करून सुमारे 3,84,000 रुपये किमतीच्या 7 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. आरोपी मूळचा गडहिंग्लज येथील असून सध्या रामदुर्ग तालुक्यातील कडकोळ येथे राहत होता. 13 एप्रिल रोजी डॉलर्स कॉलनीतील लक्ष्मण भीमाप्पा कब्बूर यांनी KA49W7510 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल बस स्थानक परिसरातून चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. तपासादरम्यान अटक केलेल्या आरोपीने गोकाक, बेळगाव, सांबरा, संकेश्वर व गडहिंग्लज येथे चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रवी नायक व पोलीस निरीक्षक सुरेश बाबू RB यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मोहिते व पथकाने केली असून नागरिकांनी वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख K. रामराजन यांनी केले आहे. सौंदत्ती शहरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या श्री ग्रामदेवतेची जत्रा तब्बल 4 दशकांनंतर यंदा 4 मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक जत्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जत्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन जत्रेदरम्यान आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः अन्नदासोह व भाविकांसाठी अखंड LPG गॅस पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. तसेच पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा या सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. 4 दशकांनंतर संपन्न होत असलेली ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन व स्थानिक यंत्रणा कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नारी शक्ती वंदन अधिनियम या महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या समर्थनार्थ खानापूर तालुका महिला मोर्चाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हा जनरल सेक्रेटरी धनश्री सरदेसाई जांबोटकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही रॅली यशस्वीरित्या पार पडली. महिलांच्या राजकीय सहभागाला चालना देणाऱ्या या अधिनियमाच्या स्वागतार्थ मोठ्या उत्साहात ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
रॅली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो तसेच भाजप सरकारच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. खानापूर शहरातील बसवेश्वर चौक ते शिवस्मारक या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुनीता पाटील, रेणुका धबाले यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. निपाणी महामार्गावर आंदोलन नगर जवळ सुगंधा बार समोरील पानपट्टीमध्ये तिघा चोरट्यांनी फोडाफोडी करून सुमारे 5 ते 6 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघे चोरटे कैद झाले असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री सुमारे 1 वाजता चोरट्यांनी कोयत्याच्या सहाय्याने दुकानाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. वाहने ये-जा करत असल्याने काही काळ ते लपून बसले आणि नंतर संधी साधून चोरी करून पसार झाले. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ पुढील तपास करत आहेत. तुडे येथे भीमस्वराज्य युवक मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटन प्रसंगी शुभम शेळके यांनी मार्गदर्शन करताना शिवरायांचे स्वराज्य डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पुढे नेले असे सांगितले. शिवराय ते भीमराव, स्वराज्य ते संविधान या विचारातून समाजात स्वाभिमान निर्माण होतो असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास सुतार होते. यावेळी विविध मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास सुतार यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मराठी सन्मान यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. बेळगावातील बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रमांसह 148वा पुण्यतिथी महोत्सव भक्तिमय वातावरणात आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात संपन्न झाला. पुण्यतिथीनिमित्त विशेष पूजन व आरती करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेश राजपूत, जितेंद्र राजपूत, प्रवीण तोगले व सहकाऱ्यांनी केले. श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने बेळगाव येथे एप्रिल 24, 25 व 26 रोजी आयोजित भव्य बैलगाडी शर्यतीसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले असून त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढणार आहे. भारतामधील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या निमंत्रण प्रसंगी श्याम गोंडाडकर, अनिकेत भोसले, युवराज पाटील, प्रीतम पाटील, युवराज देसाई, सूरज चोपडे, उदय बडेकर व आनंद देसाई उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. अंमलझरी तालुका निपाणी येथे अंमलझरी ते गव्हाण हद्दीपर्यंत 1.5 किलोमीटर रस्त्यासाठी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार तसेच BDCC बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 50 लाख रुपये निधीतील रस्ता कामाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 10 वाजता करण्यात आले.
यावेळी भाजपा ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी जोल्ले दाम्पत्याच्या प्रयत्नांमुळे निपाणी व ग्रामीण भागाचा विकास होत असल्याचे सांगत विविध विकास कामांचा उल्लेख केला. शिवाजी खोत यांनी अंमलझरी गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जोल्ले दाम्पत्याचे आभार मानत ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर अंमलझरी व गव्हाण गावांमधील वाहतूक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास बाळासाहेब कदम, सिद्धू नराटे, सुहास गुगे, राजू गुंदेशा यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिकोडी तालुक्यातील पट्टणकुडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संपन्न झाली. यावेळी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुकुमार डिगरे, सेक्रेटरी NH माळगे, तलाठी प्रवीण खोत, संजय माळी, प्रवीण पट्टणशेट्टी, श्रावण कांबळे, लखन परीट आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुकुमार डिगरे यांनी नागरिकांनी डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आचरणात आणावेत असे आवाहन केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या संदेशाचा सर्वांनी अवलंब करावा असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते. विजापूर जिल्ह्यातील देवर हिप्परगे येथील आरोग्य केंद्रासाठी 8,30,00,000 रुपये खर्चून उभारलेली 30 खाटांची नवीन इमारत उद्घाटनाअभावी अद्याप वापरात आलेली नाही. इमारत 2023 मध्ये सुरू होऊन डिसेंबर 2025 मध्ये पूर्ण झाली असून त्यामध्ये ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर, प्रसूती कक्ष, ऑक्सिजन व्यवस्था व जनरेटर अशा सुविधा आहेत. मात्र उद्घाटन न झाल्यानं रुग्णांना जुन्या व जीर्ण इमारतीत उपचार घ्यावे लागत असून काही वेळा रुग्णांना विजापूर किंवा सिंदगी येथे हलवावे लागत आहे. छतावरील सिमेंटचे तुकडे पडण्याचा धोका असूनही रुग्णालयात 1 डॉक्टर, 3 कायम कर्मचारी, 3 कंत्राटी कर्मचारी व 1 गट D कर्मचारी कार्यरत आहेत. उद्घाटनाच्या विलंबावरून गोंधळ निर्माण झाला असून लवकरात लवकर इमारत सुरू करण्याची नागरिकांची मागणी आहे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारताला ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त करणारे महात्मा गांधी महान व्यक्तिमत्व होते असे सत्यजित शिवानंद पाटील यांनी बसवंत बागेवाडी येथील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयात सांगितले. ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह 1930 या विषयावरील कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, संवाद, लघुपट व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. नेताजी गांधी यांनी गांधीजींच्या तत्वज्ञानाचा प्रभाव जगभरातील अनेक नेत्यांवर पडल्याचे सांगत विविध आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांचा उल्लेख केला. प्राध्यापक रुद्रय्या हिरेमठ यांनी मिठाचा सत्याग्रह स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नीलप्पा होसमनी यांनी गांधीजींच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या तत्वांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कर्नाटकात अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष यू निसार अहमद यांनी दिले. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात 2025-26 मधील 3ऱ्या व 4थ्या त्रैमासिक आढावा बैठकीत त्यांनी पंतप्रधानांच्या नूतन 15 कलमी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. अल्पसंख्याकांना सर्व शासकीय सुविधा मिळाव्यात तसेच अंगणवाडीतील बालकांची माहिती संकलित करून पात्र मुलांना शाळेत दाखल करण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण, स्वच्छतागृहांची दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत CEO राहुल शिंदे, आमदार आसिफ सेठ व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अनुक्रमे शाळा सुविधा, विद्यार्थी वेतन व कौशल्य विकासाबाबत सूचना मांडल्या. विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील पश्चिम घाट परिसरातील हब्बनहट्टी व तोरळीवाडा येथील शेतकरी मुसळधार पाऊस आणि पाणी टंचाई या दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. खडकाळ जमिनीमुळे पावसाचे पाणी साठत नसल्याने काही काळानंतर तीव्र टंचाई निर्माण होते, तर वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर एकल अभियानच्या निर्मला पेंडसे व समीर मजली यांच्या उपस्थितीत नुकतीच परिसराची पाहणी करण्यात आली. भेटीदरम्यान वृक्ष लागवड व शेतीचे मिश्र मॉडेल, पावसाच्या पाण्याचा साठा वाढवणे आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांकडून सूचना मागवून शेती अधिक सक्षम व शाश्वत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
बैलहोंगल तालुक्यातील होसूर गावामध्ये शेतकरी महांतेश रुद्रय्या हिरेमठ यांच्या विहिरीत 2 मगर आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि तात्काळ वन विभागाला कळवण्यात आले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. दीर्घ प्रयत्नानंतर एक मगर पकडण्यात यश आलं असून दुसऱ्या मगरीचा शोध सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन प्रशासनानं केलं असून वन विभागाकडून मगरींना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. बेळगावातील शरीर सौष्ठवपटू संकेत सुरतेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सामाजिक उपक्रम राबवले. यावेळी त्यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी व गरजवंत नागरिकांना पुलाव व पाण्याचे वाटप केले. तसेच ओमनगर येथील त्रिपुर सुंदरी श्री स्वामी समर्थ मंदिरातील गायींना केळी व फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास विनय जाधव, समर्थ लाटूकर, नागेश तारिहाळकर, राहुल आणि श्रवण चतुर आदी मित्रमंडळी उपस्थित होते. सामाजिक जाणीवेतून राबवलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने नारी नवभारताची तयारी या थीम अंतर्गत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकातून सुरू होऊन किर्लोस्कर रोड, रामदेव गल्लीमार्गे समादेवी मंदिरापर्यंत पार पडली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला समर्थन व आभार व्यक्त करणे हा या पदयात्रेचा उद्देश होता. यावेळी भाजप नेत्या उज्ज्वला बडवानाचे यांनी सहभाग घेत महिलांची लोकशाहीतील वाढती भागीदारी हे सकारात्मक बदलाचे प्रतीक असल्याचे सांगितले. महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या कायद्याला ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगत सर्व राजकीय पक्षांनी त्याला समर्थन द्यावे असे आवाहन केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.